1776च्या न्यू जर्सीच्या राज्यघटनेने कर भरणाऱ्या महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि तो अधिकार 1807 मध्ये काढून घेतला. काढून घेण्याचं कारण सांगत असताना राज्य सरकारनं असं सांगितलं की महिलांनी योग्य उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, महिलांना कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा हे कळलं नाही आणि म्हणून महिलांचा मतदानाचा अधिकार आम्ही काढून घेत आहोत. आता हे कारण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की अमेरिकेची राज्यघटना जरी आजच्या घडीला इक्वॅलिटी सांगत असली, स्त्री पुरुष समानता सांगत असली, तरी अमेरिकेमध्ये महिला आजपर्यंत राष्ट्राध्यक्ष का झाली नाही. आज या व्हिडिओमध्ये याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत की अमेरिकेमध्ये महिला राष्ट्राध्यक्ष का झाली नाही. भारतामध्ये मात्र महिला राष्ट्राध्यक्षही झाल्या आणि पंतप्रधानही झाल्या, परंतु अमेरिकेमध्ये हे का घडलं नाही. याच्या पाठीमागे कुठे ना कुठे राज्यघटना कारणीभूत आहे का, याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की नुकतीच अमेरिकेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे सध्या आघाडीवर आहेत. जवळजवळ त्यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि काल त्यांनी आपला विजय घोषित देखील केलेला आहे, कारण त्यांनी मताचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट केलेलं आहे. 2016 मध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी हिलरी क्लिंटनचा पराभव केला होता आणि ते अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यानंतर मध्ये एका इलेक्शनमध्ये त्यांची लढत जॉन बायडन यांच्यासोबत झाली आणि पुन्हा डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत झाले आणि जॉन बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा लढत ही एका महिलेसोबत झाली आणि तिचं नाव होतं कमला हॅरिस. आता 2016 मध्ये देखील ट्रम्प यांची लढत एका महिलेसोबत झाली होती. त्या महिलेसोबत लढत होत असताना त्यांचा विजय झाला होता आणि 2024 मध्ये देखील त्यांची लढत महिलेसोबत झाली आणि याच्यामध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. लोकांना अशी आशा होती की डोनाल्ड ट्रम्प सारख्या माणसाला लोक निवडून देणार नाहीत, हिलरी क्लिंटन यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील. परंतु मी या अगोदर देखील 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये महिलेला राष्ट्राध्यक्ष लोक करत नाहीत. त्याचं कारण मात्र या 200 किंवा 250 वर्षाच्या इतिहासामध्ये दडलेलं आहे. आपण थोडंसं त्या इतिहासावरती एक नजर टाकणार आहोत थोडक्यामध्ये. तसा विषय हा खूप मोठा आहे, परंतु थोडक्यामध्ये आपण याच्यावरती नजर टाकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 1776ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. 1789ला अमेरिकेनं राज्यघटना स्वीकारली आणि राज्यघटना स्वीकारत असताना त्यांनी काय स्वीकारलं तर ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल हे प्रिन्सिपल स्वीकारून त्यांनी सर्वांना समतेचा अधिकार दिला, परंतु याच्यामध्ये महिलांना मात्र मतदानाचा अधिकार दिला नाही. न्यू जर्सीमध्ये महिलांना सुरुवातीला मतदानाचा अधिकार दिला गेला, परंतु तो अधिकार 1807 मध्ये काढून घेण्यात आला, कारण महिलांनी योग्य उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, महिलांना राजकारणामधलं काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि तेव्हापासून तो अधिकार काढून घेण्यात आला. खरं तर सुरुवातीला आपण हे देखील बघणं गरजेचं आहे की अमेरिकेची राज्यघटना ज्यांनी लिहिली त्या अमेरिकेच्या राज्यघटना लिहिणाऱ्यांना महिलेविषयी काय वाटत होतं. अमेरिकेची राज्यघटना लिहिणारे थॉमस जेफरसन एक वेळेस महिलांच्या बाबतीमध्ये बोलत असताना असं म्हणाले होते की वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स. याचाच अर्थ महिलांना राजकारणामध्ये त्यांना आणायचंच नव्हतं आणि म्हणूनच 1776 पासून अमेरिकेमध्ये महिलांना राजकारणामध्ये आपल्याला दुय्यम स्थानावरती पाहायला मिळतं. या उलट आपण भारताकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली त्यांनी मात्र हे सांगितलं की मी महिलांच्या प्रगतीवरून त्या देशाची किंवा त्या कुटुंबाची प्रगती मोजत असतो. याचाच अर्थ दोन्ही राज्यघटनेच्या निर्मात्यामध्ये हा मूलभूत फरक आहे. ज्यावेळेस अमेरिकेमध्ये महिलांचा मतदानाचा अधिकार 1807 मध्ये काढून घेतला, त्यानंतर 1848 पासून महिलांनी आंदोलन करायला सुरुवात केली की आम्हाला देखील पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार हवा आहे आणि म्हणून 1848ला सेनेका फॉल सभागृहामध्ये महिला एकत्र आल्या आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. नंतर त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या. सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1885ला त्यांच्या विरोधामध्ये जजमेंट देण्यात आलं. त्यांनी सांगितलं की मेनचा अर्थ वुमेन होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मतदानाचा अधिकार देता येत नाही. महिलांनी यानंतर हे आंदोलन सुरू ठेवलं आणि महिला सातत्याने पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार मागत राहिल्या, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही. ही लढाई किती दिवस चालली याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की 1807ला महिलांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. 1848ला महिलांनी सेनेका फॉल सभागृहामधून आंदोलनाला सुरुवात केली. 1885ला त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या अगेन्स्टमध्ये जजमेंट पास झालं. नंतर अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट आणलं गेलं, परंतु ते अमेंडमेंट देखील नाकारलं गेलं आणि अमेंडमेंट करून आपण महिलांना मतदानाचा अधिकार देऊ असं काही सदस्यांना वाटत होतं, परंतु तसं झालं नाही. ते अमेंडमेंट देखील सभागृहानं बहुमताने नाकारलं आणि अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट झालं नाही. नंतर 5 जून 1919ला
जे 19वे अमेंडमेंट झालं त्या अमेंडमेंटनुसार मात्र महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचं निश्चित झालं आणि जवळपास 26 ऑगस्ट 1920 अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला. 1776ला देश स्वातंत्र्य होतो, 1789ला राज्यघटना स्वीकारतो आणि महिलांना मतदानाचा अधिकार द्यायला 1920 हे साल उजडावं लागतं. अर्थातच जवळपास 200 ते 225 वर्ष कालखंडानंतर महिलांना तिथे मतदानाचा अधिकार दिला जातो आणि तेव्हापासून महिला तिथल्या राजकारणामध्ये येतात. परंतु राजकारणामध्ये येऊनही त्यांना पुरुषांच्या बरोबरीने आणखीनही वागवलं जात नाही हे आपल्या लक्षामध्ये येतं. 2016 ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले त्यावेळी त्यांच्या अपोजिटमध्ये हिलरी क्लिंटन या कर्तबगार महिला उभ्या होत्या. त्यांनी त्यापूर्वी परराष्ट्र धोरण हे खातं सांभाळलेलं होतं. परंतु तरीही एवढ्या कर्तबगार महिलेचा पराभव अमेरिका करणार नाही असं संपूर्ण जगाला वाटत होतं. परंतु मानसिकता ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी असं सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्पच हे विजयी होतील. हालाकी डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्याचं कारण म्हणजे या स्त्री विरोधी मानसिकतेमध्ये दडलेलं आहे आणि म्हणूनच लोकांना असं वाटत होतं की जगभरातल्या लोकांना वाटत होतं परंतु अमेरिकेतल्या लोकांची अशी मानसिकता नव्हती आणि म्हणून त्यांनी हिलरी क्लिंटन सारख्या कर्तबगार महिलेचा पराभव केला आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या एकदम अकराळ विक्राळ बोलणाऱ्या माणसाला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष केलं. नंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा उभे राहिले 2020 जॉन बायडन यांनी त्यांचा पराभव केला आणि डोनाल्ड ट्रम्पला घरी बसावं लागलं. कदाचित 2020 डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जर एखादी महिला उभी असती तर डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झाले असते. परंतु जॉन बायडन उभे असल्याने त्यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष केलं गेलं. 2024 पुन्हा डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीमध्ये उतरले परंतु यावेळेस मात्र त्यांच्या विरोधामध्ये एक महिला उभी होती आणि ही महिला कर्तबगार महिला म्हणून ओळखली जाते. परंतु तरीही अमेरिकेनं महिला नाकारली आणि त्यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पला संधी दिली. अर्थातच अमेरिकेच्या या मानसिकतेमध्ये काय दडलेलं आहे याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं दिसतं की तिथली स्त्री विरोधी मानसिकता आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच अमेरिकेच्या जवळपास 47 राष्ट्राध्यक्षांमध्ये आपल्याला एकही महिला आढळत नाही. भारतामध्ये मात्र याच्या उलट आहे. भारतामध्ये भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच असं सांगितलं होतं की स्त्रियांची प्रगती ही त्या राष्ट्राची प्रगती असते आणि म्हणूनच आपण स्त्रियांना नाकारलं नाही, स्त्रियांचा मतदानाचा अधिकारही नाकारला नाही. उलट स्त्रिया जास्त राजकारणामध्ये याव्यात म्हणून आपण स्त्रियांना काही जागा रिझर्व्ह देखील ठेवल्या होत्या. आपल्या भारतीय संविधान सभेमध्ये देखील जवळपास 12 महिला संविधान सभेच्या कामकाजामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि तेव्हापासूनच आपण स्त्री पुरुष समानता मानत आलेलो आहोत. आणि नंतर देखील भारताच्या राजकारणामध्ये स्त्रिया अनेक चांगल्या पोझिशनला पोहोचल्या. इतकंच नाही तर आपण अमेरिकेच्या अगोदर आपण भारताला एक महिला पंतप्रधान देखील दिली, तिचं नाव इंदिरा गांधी. त्यानंतर आपण 2 महिला राष्ट्राध्यक्ष दिल्या, एक म्हणजे प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या म्हणजे द्रौपदी मुर्मू. या दोन्ही महिला आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून दिल्या. आपण कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं नाही. परंतु हीच बाब समजून घ्यायला अमेरिकेला अजूनही वेळ मिळाला नाही. 1919 जे अमेंडमेंट झालं तिथे अमेंडमेंट करून हे सांगितलं गेलं की अमेरिकेची राज्यघटना मतदानाचा अधिकार देत असताना स्त्री पुरुष असा भेदभाव करणार नाही. अशा प्रकारचं स्टेटमेंट टाकूनही आतापर्यंत जवळपास 100 वर्ष उलटून गेलेली आहेत पण तरीही स्त्री पुरुष समानता आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही. भारताच्या राज्यघटनेने मात्र त्यांच्या पुढे मजल मारलेली आहे आणि भारताने एक पंतप्रधान आणि 2 राष्ट्राध्यक्ष आणि कितीतरी मंत्री आपण भारताला दिलेले आहे. त्याच्यामुळे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आणि राज्यघटनेच्या निर्मिकारामध्ये हा मूलभूत फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर कदाचित या देशाच्या महिला पंतप्रधानी झाल्या नसत्या आणि राष्ट्रपतीही झाल्या नसत्या. कदाचित एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आजही अमेरिकेला आहे. आपण अमेरिकेला कितीही आधुनिक म्हणत असलो तरीही अमेरिका मुळात आधुनिक झालेली नाही हे कशावरून दिसून येतं तर त्यांच्या या मानसिकतेवरून दिसून येतं आणि म्हणूनच अमेरिकेची राज्यघटना लिहिणारे थॉमस जेफरसन आणि भारताची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यातला मूलभूत असा फरक जर भारतातल्या महिलांना समजून घ्यायचा असेल तर त्यांनी आजची ही जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून आपण हे समजून घेतलं पाहिजे की भारताच्या राज्यघटनेचा निर्माता किती महान होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.